नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ, सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय काय आहे व सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ कशा पद्धतीने या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय। बघा, रिटायरमेंट एज अपडेट, एकूणच या ठिकाणी निवृत्ती वयाबद्दल महत्त्वाचे मुद्दे। बघा, वाढीचा प्रस्ताव काय असणार आहे। निवृत्तीचे वय वाढवण्याबद्दल अनेक वेळा चर्चा होते। यामागे वाढलेले आयुर्मान, कर्मचाऱ्यांचा अनुभव हे टिकवून ठेवणे आणि पेन्शनचा खर्च कमी करणे अशी कारणे दिली जातात। मात्र अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही। बघा, सक्तीची निवृत्ती कशा पद्धतीने असणार आहे। सरकारने काही नियमानुसार, उदाहरणार्थ मूलभूत नियम 56 जे काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित सक्तीची निवृत्ती देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे। हा नियम नियमित निवृत्तीच्या वयापेक्षा या ठिकाणी वेगळा आहे। तुम्ही दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबद्दल अनेक अफवा पसरत आहेत। या संदर्भात असलेली खरी परिस्थिती आणि सरकारची अधिकृत भूमिका पुढील प्रमाणे आहे। बघा, सध्याचे निवृत्तीचे वय। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे निवृत्तीचे वय हे 60 वर्ष आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये निवृत्तीचे वय 62 वर्ष केल्याचा जो दावा केला जात आहे तो या ठिकाणी खोटा आहे। PIBने म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले आहे। राज्यानुसार निवृत्तीच्या वयात फरक असू शकतो। उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय 58 वर्ष आहे। बघा, सरकारची भूमिका आणि सक्तीची निवृत्ती काय असणार आहे। केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात कोणताही बदल करण्याचा विचार नाही। सरकार सेवानिवृत्तीचे वय 60 वरून कमी करून 58 वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव विचारात घेत नाही। तसेच सेवानिवृत्तीच्या वयात लवचिकता आणण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी कोणतेही नवीन नियम बनवण्याचा सरकारचा या ठिकाणी कोणताही विचार नाही। बघा, याशिवाय सरकारने मूलभूत नियम 56 जे सारख्या नियमानुसार काही विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे। हा नियम अशा कर्मचाऱ्यांवर या ठिकाणी लागू होतो ज्याची कार्यक्षमता कमी झाली आहे। या नियमाचा उद्देश प्रशासकीय यंत्रणा हे अधिक कार्यक्षम बनवणे हा आहे आणि याचा सेवानिवृत्तीच्या वयाशी थेट संबंध नाही। बघा, महत्त्वाची सूचना काय असणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याबद्दल अनेकदा चर्चा आणि अफवा पसरतात। मात्र या संदर्भात केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने कोणतीही या ठिकाणी अधिकृत घोषणा केलेली नाही। त्यामुळे या बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत स्रोताकडून खात्री करणे महत्त्वाचे आहे। काही विशिष्ट पदे आणि विभागानुसार या वयात बदल असू शकतो, पण सर्वसाधारणपणे हीच मर्यादा लागू होते। निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत अनेक चर्चा होत असल्या तरी सध्या केंद्र किंवा राज्य सरकारने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बद्दल सरकारने घेतलेला हा निर्णय काय असणार आहे व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अपडेट काय असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.